फायनल अकाउंटचा 5वा प्रॉब्लेम आज आपण सुरू करतोय. प्रॉब्लेम बघा. फायनल अकाउंटचा 5वा प्रॉब्लेम आहे. Savita Limited was incorporated with an authorized capital 11 lakhs divided into 11,000 equity share of 100 each. Authorized capital आपल्याला दिलेला आहे 11 लाख रुपये आणि जे डिवाइड झालेला आहे 11,000 इक्विटी शेअर 100 ला 1 याप्रमाणे. मग आपण ऑथराइज कॅपिटल आपल्या पहिली जी नोट असते कॅपिटलची त्यामध्ये घेत असतो. जर ऑथराइज दिलेलं नसतं आणि फक्त कॅपिटल असतं तर आपण नोट न घेता डायरेक्ट बॅलन्स शीटच्या फॉर्मॅट मध्ये शेअर कॅपिटलच्या समोर जी इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटलची अमाऊंट आपल्याला क्रेडिट साइडला दिलेली आहे 10 लाख रुपये ती आपण डायरेक्ट पोस्टिंग केली असते. परंतु ऑथराइज कॅपिटल दिलेलं आहे त्याचप्रमाणे डेबिट साइडला बघा कॉल्स इन एरियर्स दिलेले आहेत. तर कॉल्स इन एरियर्स आपल्याला कॅपिटल मधून मायनस करायचे असतात म्हणून आपण याची नोट घेणार आहोत. सर्वांनी बॅलन्स शीटच्या वरती इन द बुक्स ऑफ सविता लिमिटेड टाका आणि ट्रायल बॅलन्सला तारीख दिलेली नव्हती तर ती तारीख 31/12/2015 आहे म्हणजे 31 डिसेंबर 2015 आहे. मग बॅलन्स शीटच्या वरती लिहून टाका इन द बुक्स ऑफ सविता लिमिटेड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 डिसेंबर 2015 आणि प्रॉफिट अँड लॉसच्या वरती प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2015. आपण आता पहिली नोट घेणार आहोत कारण की आपण बॅलन्स शीटच्या फॉर्मॅट प्रमाणे जातो आणि बॅलन्स शीटच्या फॉर्मॅट नुसार पहिला आयटम आहे शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल आपल्याला ऑथराइज दिलेला आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइडला इश्यूड अँड सबस्क्राईब दिलेलं आहे. जरी इश्यूड अँड सबस्क्राईब नाव नसलं नुसतं शेअर कॅपिटल नाव दिलेलं असलं तरी पण ते इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल असतं आणि डेबिट साइडला कॉल्स इन एरियर्स आहेत म्हणून आपण त्याची नोट घेऊ. मग पहिली नोट घ्या. नोट नंबर 1 शेअर कॅपिटल. नोट नंबर 1 शेअर कॅपिटल. त्यामध्ये आपण ऑथराइज कॅपिटल घेणार आहोत, इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल घेणार आहोत आणि कॉल्स इन एरियर्स त्यातून मायनस करणार आहोत. पहिली नोट घ्या शेअर कॅपिटल. त्यामध्ये घ्या ऑथराइज कॅपिटल. ऑथराइज कॅपिटल डॅश करून 11,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच अमाऊंट मध्ये आउटरच्या कॉलमला 11 लाख रुपये त्याखाली अंडरलाईन करा कारण की ऑथराइज कॅपिटल आपण कॅल्क्युलेशनला घेत नाही. त्यानंतर घ्या इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल. जर तुम्हाला हा शब्द नाही आठवला तर तुम्ही डायरेक्ट शेअर कॅपिटल लिहिलं तरी चालू शकतं. डॅश करून 10,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच. आता तुम्ही म्हणाल की 10,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच हे दिलेलं नव्हतं प्रॉब्लेम मध्ये. प्रॉब्लेम मध्ये क्रेडिट साइडला ट्रायल बॅलन्सच्या फक्त एवढंच दिलेलं होतं की शेअर कॅपिटल 10 lakhs. मग मी हे कसं लिहिलं तर 100चा एक शेअर आहे मग 10 लाखाला 100 ने डिवाइड केलं आणि म्हणून 10,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच. जर तुम्हाला ते पण नाही जमलं तर तुम्ही डायरेक्ट इनर कॉलमला 10 लाख लिहिले कॅपिटलचे तरी चालते. त्यातून कॉल्स इन एरियर्स आपल्याला मायनस करायचे. लेस कॉल्स इन एरियर्स 50,000 लेस कॉल्स इन एरियर्स 50,000 जे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला दिलेले. जे आयटम आपण पोस्टिंग करतो त्यावर लगेच टिक मार्क करा म्हणजे राहिलेले आयटम शोधायला सोपं जातं. आउटरला 9,50,000 रुपये. नोटची टोटल पण येईल 9,50,000 रुपये. सर्वांनी पहिली नोट घेतली असेल. ऑथराइज कॅपिटल 11,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच अमाऊंट मध्ये 11 लाख त्याला अंडरलाईन केली आपण कारण की ते कॅल्क्युलेशनला घेत नाही. त्यानंतर इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल 10,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच इनर कॉलमला 10 लाख लेस कॉल्स इन एरियर्स 50,000 जे डेबिटला दिलेले होते मायनस करून आउटरला 9,50,000 रुपये. नोटची टोटल 9,50,000 रुपये. आता स्टेटमेंट कडे या आणि शेअर कॅपिटलच्या समोर लिहा 9,50,000 रुपये. 9,50,000 रुपये.
त्यानंतर दुसरं हेडिंग आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह अँड सरप्लसला आपण काय घेतो तर सर्व प्रकारचे रिझर्व्ह किंवा सर्व प्रकारचे फंड्स. फक्त प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन फंड आपण या नोटला घेत नाही. आणि लास्टला जो नेट प्रॉफिट येतो कॅरीड डाऊनचा तो देखील आपण याच नोटला घेतो. त्यासाठी आपण आपला प्रॉब्लेम पाहूयात. प्रॉब्लेम मध्ये बघा आपल्याला जो ट्रायल बॅलन्स दिलेला आहे त्याच्या क्रेडिट साइड चेक करा. क्रेडिट साइडला रिझर्व्ह फंड आहे बघा आणि रिझर्व्ह फंड वर ऍडजस्टमेंट आहे. दुसरा कुठलाही रिझर्व्ह इथे दिलेला नाहीये. रिझर्व्ह फंड वर ऍडजस्टमेंट आहे पहा. ट्रान्सफरची लास्ट ऍडजस्टमेंट आहे ट्रान्सफर ₹5,000 टू रिझर्व्ह फंड. त्यामुळे रिझर्व्ह फंडची आपल्याला नोट घ्यावी लागेल आणि त्यामध्ये जे ट्रान्सफरचे आहेत ते ऍड करावे लागतील. मग नोट घ्या. नोट नंबर 2 रिझर्व्ह अँड सरप्लस. त्यामध्ये घ्या रिझर्व्ह फंड इनर कॉलमला 1,70,000 1,70,000 जो आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइडला दिलेला आहे. ऍड ट्रान्सफर्ड 5,000 आउटरला 1,75,000 1,75,000 1,75,000. या नोटची आपण लगेच बेरीज नाही करणार आहोत कारण की इथे आपल्याला अजून नेट प्रॉफिट पोस्टिंग करायचं आहे. मग पुढच्या हेडिंग कडे या. पुढचं हेडिंग आहे आपलं बॅलन्स शीटचं. बॅलन्स शीटचं पुढचं जे हेडिंग आहे ते आहे डायरेक्ट आपण इथे लॉंग टर्म बॉरन्स कडे येतो. बाकीचे हेडिंग्स काय आपण चेक करत नाही. लॉंग टर्म बॉरन्स मध्ये आपण काय घेतो तर जनरली डिबेंचर्स घेतो किंवा बँक लोन असेल आणि ज्याला 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी मेन्शन केलेला असेल तर तो घेतो. त्यासाठी आपला ट्रायल बॅलन्स चेक करा. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला बघा 8% डिबेंचर्स आहेत 3 लाख रुपये. सिंगल आयटम असल्यामुळे डायरेक्ट 3 लाख रुपये तुम्ही पोस्टिंग करा. डायरेक्ट 3 लाख रुपये बॅलन्स शीटला पोस्टिंग करा. लॉंग टर्म बॉरोइंगच्या समोर 3 लाख. लॉंग टर्म बॉरोइंगच्या समोर 3 लाख. त्यानंतर डिफर्ड टॅक्स लायबिलिटी नाहीये, अदर लॉंग टर्म लायबिलिटीज नाहीये, लॉंग टर्म प्रोव्हिजन पण नाहीये. मग डायरेक्ट करंट लायबिलिटीज वर यायचं. करंट लायबिलिटीज मधलं जे तुमचं पहिलं हेडिंग आहे ते पहिलं हेडिंग आहे शॉर्ट टर्म बॉरोइंग्स. शॉर्ट टर्म बॉरोइंग्स मध्ये आपण काय घेत असतो तर शॉर्ट टर्म बॉरोइंग्स मध्ये आपण घेत असतो डिपॉझिट, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन एक्सेट्रा. त्यापैकी आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये काय आलेलं आहे ते आपण चेक करू. ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साइड पहा. ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साइड पहा. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला बँक ओव्हरड्राफ्ट आहे 1,43,720 रुपये. त्यानंतर डिपॉझिट्स पण आहे 15,000 रुपये. मग एकापेक्षा जास्त आयटम आले तर आपण त्याची नोट घेतो. म्हणून नोट घ्या. नोट घ्या. नोट नंबर 3. नोट नंबर 3 शॉर्ट टर्म बॉरोइंग्स. शॉर्ट टर्म बॉरोइंग्स त्यामध्ये आपण 2 आयटम ट्रान्सफर करणार आहोत डिपॉझिट आणि बँक ओव्हरड्राफ्ट. डिपॉझिट्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट. डिपॉझिट्स दिलेले आहेत 15,000 रुपये आणि बँक ओव्हरड्राफ्ट आहे 1,43,720 रुपये. डिपॉझिट 15,000, बँक ओव्हरड्राफ्ट 1,43,720. दोन्हीची बेरीज करा नोटची. नोटची बेरीज येते 1,58,720. 1,58,720 रुपये. तिसरी नोट घेतली आपण शॉर्ट टर्म बॉरोइंग्स. शॉर्ट टर्म बॉरोइंग्स मध्ये आपण 2 आयटम पोस्टिंग केले आणि नोटची बेरीज केली. आता बॅलन्स शीटच्या स्टेटमेंट कडे या. बॅलन्स शीटच्या स्टेटमेंट कडे या. स्टेटमेंटला घ्या शॉर्ट टर्म बॉरोइंगच्या समोर
1,58,720 रुपये. 1,58,720 रुपये. त्यानंतर ट्रेड पेएबल समोर आपण क्रेडिटर्सची अमाउंट पोस्टिंग करतो. त्यासाठी ट्रायल बॅलन्स पहा. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला क्रेडिटर्स नावाचा आयटम आहे का? सन्ड्री क्रेडिटर्स आहेत पहा. सन्ड्री क्रेडिटर्स आपण पोस्टिंग करणार आहोत. सन्ड्री क्रेडिटर्सची अमाउंट दिलेली आहे 1,08,880 रुपये. हे क्रेडिटर्स आपण